आपण उतरलो आहे आणि बसमध्ये काही बिघाड झाला आहे, त्यामुळे आपण आता रस्त्यावर आहे. 4 क्वेश्चनपैकी 3 क्वेश्चनच लिहिले जातात आणि 14 प्रश्न हुकून जाते. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसाच्या नंतर ब्लॉग पडतो आहे आणि मी आता आहे बुलढाण्याला. आहे आणि माझी फर्स्ट सेमिस्टरची परीक्षा आहे, तर त्यासाठी आहे. आणि आता सकाळचे वाजता आहे 7:04 आणि आपल्याला जायचं आपल्या सेंटरवर, परीक्षा सेंटरवर. आणि सेंटर असा भेटला की आपल्याला बस पकडून जावं लागते. तर आता मी चाललो आहे बस स्टँडवर. हेमतातला रस्ता आहे बघा. आता त्यामुळे मी आता चाललो आहे सकाळी एवढं लवकर. तर एवढं सकाळी वाटलं तर सकाळी उठावी लागते. आणि मी यूट्यूबवर तर पोस्ट करणं कन्सिस्टंट राहिलंच, इंस्टाग्रामवरच पोस्ट करू राहिलो. आणि त्याच्यावर पण 2 दिवस झाले आहे की कन्सिस्टंट नाही आहे. कॉन्टेंट पण बरोबर भेटत नाही आणि परीक्षेच्यामुळे टाईम पण बरोबर भेटत नाही म्हणून त्यामुळे. आणि आता आपण जाऊ, चला भेटू तुम्हाला. आणि यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर पण आपण कन्सिस्टंट राहणार आहे. चला बस स्टँडवर पोचलेलो आहे आणि थंडी लागते. बघू आता, आपली बस इथं लागते एक आणि एक त्या साईडने लागते. तर आपल्याला तेच चेक करणे की कोणती बस आहे. आता चलो जाऊन बघू आता. चला, या दोघी बसमधून तर नाही आहे, बघू आता, थांबा लागेल. 7:15ची बस भेटते आपल्याला. त्या साईडनेच जायला, कारण या साईडने एकच बस लागते आणि त्या साईडने लागून जातात आपलं. म्हणजे आता काय आहे, बुलढाण्यातून जरासं बाहेर निघणं आहे, तिथं आहे माझं सेंटर. तर त्यामुळे आणि थांबू आता. इथं ऊन पण नाही आहे, उन्हात जरा थांबलो. इथं तर बस लागलेली नाही, मी आताच जाऊन चेक केलो. आणि 7:15ची एक बस असते आणि एक 8 वाजताची बस असते. एक तासाने बस असतात आणि त्यासाठीच आता इथं थांबावं लागेल. साधारणतः इथं बस लागते आणि एक बस तिकडे लागते, ही मधातली बस जिथं लागलेली आहे तर तिथंच. आणि एक 8 वाजताची बस लागते. त्यामुळे असं आहे, 2 बस लागतात सकाळून. तर आपण आपल्या पेपराचा टायमिंग 10 वाजता आणि आपण 1 तासात पोचून जातो. पण रिक्स घ्यायला नको म्हणून आपण 1-1.5 तास पहिलेच आपण पोचू राहिलो. आणि त्यामुळेच आपलं बस पकडणं आहे सकाळून. नाही तर एवढं सकाळून मी उठायला तयार बसलो म्हणून. चला मग आता बघू. इथं थंडी आहे आणि तुमच्या इथं थंडी आहे की नाही. मी आताच चेक केलं तर 14 सेल्सिअस आहे बुलढाण्यामध्ये. आता तर सकाळचे 7:15 होत आहे. सकाळून जास्त अजून थंडी असते बघा. अजून ऊन आलं नाही आहे, म्हणजे आता सूर्य उगवला आहे. थंडी असते इथं आणि सगळे जॅकेट रुमाल बांधून ठेवून देतात बघा. सगळेजण तसेच आहे. चला मग बस आले की तुम्हाला भेटतो. एक बस लागली आणि एक तिकडे एक बस लागली, अशा 2 बस लागल्या. आणि आता ही बस जाते आपल्या इथं, आपल्या कॉलेजचे सेंटर लोक थांबते डायरेक्ट. आपल्याला इथूनच जायचं आहे. चला आता आतमध्ये जाऊन बसू थोडा वेळ. चला, लेट तर त्यामुळे या बसमध्ये आलो आणि ही इथं आहे आणि हिच्यामुळे आपण पोचून जाऊ लवकर. आणि ही अजून निघायला अजून वेळ आहे, अजून 15-20 मिनटं आहे, म्हणून आपण या बसमध्ये आलो आणि इथून आपण जाऊ. चला मग, तिकीट घेतलेलं आहे आपण ना आणि आता निघलो आहे आपण बुलढाण्याच्या बाहेर चाललो आहे बघा. चला भेटू तुम्हाला आता कॉलेजवर डायरेक्ट. उतरलो आहे आणि बसमध्ये काही बिघाड झाला आहे, त्यामुळे आपण आता रस्त्यावर आहे. तिथं आता त्यांनी इंजिन खोलून ठेवलं आहे आणि बघता येते काय झालं आहे. आणि बघू आता, एक तर दुसरी बस आली तर त्यातून बसवतील, नाही तर ही झाली बरी येतं त्याच्यातूनच जाऊ. चला, अजून आहे टाईम, अजून तरी 8 वाजले. तर बघू काय होते. तर गाईज आता पोचलो आहे मी आपल्या सेंटरच्या इथं, कॉलेजच्या इथं, जिथं आपली परीक्षा आहे. आणि एवढ्या हालात बेकार. ती दुसरी एक बस आली आणि त्याच्यामध्ये आम्ही चढलो. पहिलं तर बरं झालं मी पहिला चढलो, कारण की बस पहिल्याची फुल होती. ती दुसरी जी बस आली आणि त्या कंडक्टरनी काय केलं, अर्धे माणसाला घुसू दिलं, तेवढी जागा होती, आणि अर्ध्या माणसाला तिथं सोडून दिलं. असं झालं. बरं झालं बसलो, नाही तर अजून वेळ लागला असा. आताच तर 9 वाजले, मला 10 वाजता पेपर आहे म्हणून बोलतो लवकर पोचायचं.
आपण लेट पोचलं नाही पाहिजे, लवकर पोचून जायचं, तेवढं सेफ राहते. चला आता जाऊ. आता चाललो मी कॉलेजमध्ये, आता रस्त्यावरच आहे. चला भेटू. तर गाईज मी आलेलो आहे वापस बुलढाण्याला. माझा पेपर झालेला आहे. 10 ते 11चा पेपर असते. 30 मार्काचा पेपर असते तो. आणि त्याच्यात 10 मार्काचे MCQ असतात आणि 4 क्वेश्चन लिहावं लागतं मोठाले 5-5 मार्काचे. असा 30 मार्काचा असतो आणि त्यातून MCQ लिहिल्या जातात पुरे. आणि 4 क्वेश्चनपैकी 3 क्वेश्चनच लिहिले जातात आणि 4था प्रश्न हुकून जाते. जाऊ द्या, काही नाही. आता आलो आहे मी बुलढाण्याला आणि आता जाऊ वापस आता घरी. आता वाजले 12:21 झाले. चला. तर काही आता आहे झाली आहे संध्याकाळ आणि थोडा वेळ मी झोपून गेलो. थोडा वेळ तिथून जेवलो आणि खावलं, झोपून गेलो आणि मग त्याच्यानंतर वरती आलो आहे मी आता जरा शूट करण्यासाठी एंडिंगचा. आता संध्याकाळ झालेली आहे आणि तेच तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा ब्लॉग शूट केला. जास्त मोठा नाही ब्लॉग आहे, हा छोटासा ब्लॉग आहे आणि की मी बुलढाण्याला आहे आणि माझे पेपर आहे त्यामुळे मी शूट केला आहे. आणि तेच आता आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करून ठेवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. तर चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.